मुंबई पदवीधर मतदारसंघातनं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। नवी मुंबई कोकण भवन इथे आपला अर्ज भरतील। अर्ज भरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। तर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील नवी मुंबईमध्ये उपस्थित राहतील। तर अर्ज भरण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अनिल परब, मुंबई पदवीधर मतदारसंघातनं ते आपला अर्ज भरतायत। विनायक पाटील याबद्दलची अधिक अपडेट देतील। विनायक, नक्कीच अश्विन, आता सध्या आहे नुकतंच अनिल परब या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर आंबेडकर आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघात नाही ते अनिल परब अर्ज भरतात, तर शिक्षण मतदारसंघात नाही ते आंबेडकर आहेत ते अर्ज भरणार आहेत। त्यामुळे दोघे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। विशेषतः ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। त्यांनी याच्यामध्ये महिला वर्ग सुद्धा मोठ्या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहतो की नुकतीच आहे तर उद्या लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आता ठाकरे गटाला चांगलं यश मिळणार असल्याचं ओपिनियन पोलमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसून आलंय। त्यामुळे एकंदरीत जोश आहे तो एकदम हाय दिसतो ठाकरे गटाचा आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मोठी या ठिकाणी संख्या आहे। नवी मुंबई पनवेल असेल तर मुंबईतून सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत ते महाविकास आघाडीचे उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी आता नुकतेच या ठिकाणी अनिल परब दाखल झालेले आहेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। अश्विन, विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी घेतच राहू। तेव्हा मुंबई पदवीधर मधनं अनिल परब अर्ज भरतायत आणि थोड्याच वेळात आदित्य ठाकरे देखील पोहोचतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।